जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022च्या अनुषंगाने जी काही प्रक्रिया सध्या बघा या ठिकाणी लास्ट राऊंडला झालेली आहे, त्याच्यामध्ये मुलाखती संदर्भात जे काही उमेदवार प्रत्येक जगात संस्थेमध्ये सध्या मुलाखत देऊन त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, अशा उमेदवारांसाठी बघा महत्त्वाच्या ज्या काही सूचना आहे तर ते फेज 2च्या इथं आलेले आहे। आता त्या अनुषंगाने आपण सविस्तर बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर मित्रांनो, या ठिकाणी जी काही उमेदवारांसाठी प्रेस नोट या ठिकाणी आलेली आहे, जी बुलेटिन आहे न्यूज बुलेटिन, तर ही 9/9/2025ची म्हणजे कालची न्यूज बुलेटिन सध्या उमेदवारांसाठी सूचना इथं आलेल्या आहे। आता ह्याच्यामध्ये ज्या काही सविस्तर सूचना आहे तर त्या आपण इथं बघणार आहोत। त्याच्यामध्ये बघा, मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनाकडे शिफारस केलेले तसेच मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनांनी मुलाखतीच्या तपशिलाची नोंद केल्यानंतर निवड केलेल्या आणि नियुक्त आदेशानुसार विहित मुदतीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या शालार्थ ID वेतनाच्या कार्यवाहीबाबत सूचना, अशा पद्धतीचं इथं मजकूर देण्यात आले। म्हणजे जे काही उमेदवार मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह जे काही उमेदवार सध्या बघा रुजू झालेले, तर अशा उमेदवारांचं जे शालार्थ ID असेल किंवा वेतनाच्या कार्यवाही संदर्भात या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे। त्या अनुषंगाने इथं आपण बघूयात। आपल्याला माहिती आहे की जो काही पवित्र पोर्टल 2000 या ठिकाणी 22च्या अनुषंगाने दुसरा टप्पा जो झाला आहे, त्याच्यामध्ये मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनाच्या उमेदवारांची शिफारस यादी जी आहे तर ती 21/5/2025 रोजी सध्या जाहीर झाली होती। तसंच मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनासाठी उमेदवारांची मुलाखतीची दिनांक 25/6/2025 रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती। आता ह्या यादीमधील जे काही व्यवस्थापनाच्या नियुक्तीच्या आदेशानुसार संबंधित उमेदवारांना शाळेत रुजू होण्याबाबतचा तपशील नोंद करण्याची सुविधा शाळा मुख्याध्यापक यांच्या लॉग वरून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही तपशील आहे तर तो तुमच्या वैयक्तिक लॉगिनला देखील सध्या बघा दिसतोय। जे काही संबंधित व्यवस्थापनांनी नियुक्ती आदेशानुसार त्यांची जी काही नोंद असेल तर ती शाळा मुख्याध्यापक यांच्या लॉगिनने त्या ठिकाणी करायची होती। आता तुमचं जे काही लॉगिन असेल तर त्या लॉगिनवरती देखील तुमची नियुक्ती त्या ठिकाणी दिली आहे, तर ते देखील तिथं बघा दिसणार आहे। तसंच मुख्याध्यापकांसंदर्भात इथे एक सूचना देण्यात आली की मुख्याध्यापकांनी लॉग इन केल्यानंतर अप्लिकंट जे असेल जॉईन डिटेल्समध्ये या मेनू अंतर्गत व्यवस्थापनेने शाळेत नियुक्त झालेल्या सर्व उमेदवारांची यादी त्या ठिकाणी दिसणार आहे आणि त्यातील उमेदवारांचे नाव निवडून त्यांचा रुजू अहवालाबाबत माहितीची नोंद करणे आवश्यक असणार आहे। आता ही संपूर्ण जी काही माहिती असेल तर हे शाळा मुख्याध्यापकच्या लॉग इनने त्या ठिकाणी होणार आहे। या ठिकाणी उमेदवाराचं कोणत्याही प्रकारचं तिथं रोल नसणार आहे। तुमची जॉईनिंग डिटेल्स जी असेल तर ती संपूर्ण माहिती बघा या ठिकाणी शाळा जे मुख्याध्यापक असेल तर त्यांच्या लॉग इनने त्या ठिकाणी रुजू अहवालाची नोंदी त्या ठिकाणी होणार आहे आणि ही नोंदी तुम्हाला तुमच्या लॉग इन ID वरती जे काही उमेदवार आहेत तर त्यांच्या लॉग इन ID वरती देखील जो काही स्टेटस आहे तर तो स्टेटस बघा दिसणार आहे। तर आपापल्या लॉग इन वरती देखील तुम्ही चेक करून बघून घ्या। त्यानंतर बघा इथं पुढे काय म्हटलेलं आहे, एक मुद्दा क्रमांक 4 मध्ये शासन निर्णय आहे एक महत्त्वाचा 7/2/2019 मध्ये मुद्दा क्रमांक या ठिकाणी 5.18 नुसार व्यवस्थापनाने नियुक्त केल्यानंतर व असे उमेदवार रुजू झाल्यानंतर या नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता घेण्याची आवश्यकता नाही, याची उमेदवारांनी ह्या ठिकाणी बघा नोंद घ्यावी। म्हणजे हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे। हा निर्णय तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देतो, तर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तेथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा। ह्या शासन निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। तर ह्या शासन निर्णयामध्ये इथं मुद्दा क्रमांक देण्यात आला आहे 5.18, तर त्याच्यानुसार जे काही नियुक्ती झालेले ह्या ठिकाणी बघा रुजू झाल्यानंतर नियुक्त्यांना जी वैयक्तिक मान्यता आहे तर ती वैयक्तिक मान्यता घेण्याची आवश्यकता नाही, याची उमेदवारांनी सध्या बघा इथं नोंद घ्यायची आहे। त्यानंतर मुख्याध्यापक यांच्या लॉग इनवरून उमेदवारांची शालार्थ ID माहिती भरल्यानंतर संबंधित शिक्षकांच्या ऑनलाईन शालार्थ ID प्रणालीमार्फत जनरेट होत आहे। बऱ्याच उमेदवारांचे मेसेज येत होते, कमेंट देखील येत होत्या की जे काही शालार्थ ID संदर्भात प्रॉब्लेम त्या ठिकाणी बघा त्यांना येत होता। तर शालार्थ ID संदर्भात इथं महत्त्वाचं जे काही सूचना आहे तर ती सूचना देण्यात आली आहे। त्यासाठी बघा मुख्याध्यापक यांच्या लॉग इनवरून उमेदवारांची शालार्थ ID विषयी माहिती भरल्यानंतर संबंधित शिक्षकाची ऑनलाईन शालार्थ ID प्रणालीमार्फत जनरेट त्या ठिकाणी होत आहे। सदरची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे, त्यामुळे शालार्थ ID साठी उमेदवारास कोणत्याही यंत्रणेकडे संपर्क साधण्याची आवश्यकता नाही, अशा पद्धतीची इथं सूचना देण्यात आली। म्हणजे उमेदवार ह्या ठिकाणी शालार्थ ID संदर्भात बघा त्या ठिकाणी विचारणा करत होते। शालार्थ ID संदर्भात त्यांना बघा ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची
कुठेही संपर्क करण्याची ह्या ठिकाणी बघा गरज नाही, कारण जी काही ऑनलाईन पद्धतीने शालार्थ आय डी जी आहे पवित्र प्रणालीमार्फत जनरेट होत असते आणि ती प्रत्येक ह्या ठिकाणी रुजू झालेल्या शिक्षकांची ती जनरेट होणार आहे. तर आपापल्या पद्धतीने शालार्थ आय डी देखील तुम्ही नोट करून घ्या. तसंच बघा पुढे एक महत्त्वाची सूचना दिली आहे जो काही UID एरर संदर्भात. तर बरेच उमेदवारांचा UID जो काही एरर आहे तर तो एरर सध्या बघा या ठिकाणी येत होता. तर त्या अनुषंगाने इथं काय सांगितलं की ज्या उमेदवारांचा स्वप्रमाणपत्रामधील आणि आधार कार्डामधील नावाच्या नोंदीमध्ये तफावत असेल व त्यामुळे UID एरर या ठिकाणी येत असेल, अशा उमेदवारांच्या बाबतीत संबंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून नावातील नोंदीची तफावत दुरुस्त करून घ्यायची आहे. संबंधित विभागीय उपसंचालक यांच्या लॉग इनवरून नावात योग्य ती नोंद करण्याची सुविधा उपलब्ध इथं बघा देण्यात आली. म्हणजे ज्यांचा UID एरर येत आहे तर अशा उमेदवारांनी काय करायचं आहे की अशा उमेदवारांच्या बाबतीत संबंधित विभागीय उपसंचालक यांच्याकडून नावातील नोंदी तफावत दुरुस्त करून त्या ठिकाणी बघा घ्यायचं आहे. त्यानंतर संबंधित विभागीय उपसंचालक यांच्या लॉग इनवरून नावात योग्य ती नोंद करून घेण्याची जी सुविधा आहे तर ती सध्या उपलब्ध आहे. यासाठी काय करायचं आहे, उमेदवारांनी मुख्याध्यापकांचे पत्र, त्यानंतर UID एरर येत असल्याची जे काही पवित्र पोर्टलवरील प्रिंट आणि उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्राची प्रत, आधार कार्डाची प्रत, नावात तफावत असल्याबाबतचा पुरावा, उदाहरणार्थ विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नावात बदल असल्याबाबतचं राजपत्राची प्रत इत्यादी जे घेऊन या संबंधित जे काही विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयात उपस्थित राहून जो काही UID एरर बाबतची कार्यवाही पूर्ण करून ह्या ठिकाणी बघा घ्यायची आहे. आता ही जी जबाबदारी आहे तर ही उमेदवारांनी मुख्याध्यापकांचं पत्र घेऊन सध्या बघा तिथं करून घ्यायची आहे. तर ज्यांचं नावामध्ये तफावत असेल, कारण नावामध्ये त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा नावात बदल झालेला असेल, त्यामुळे ह्या ठिकाणी बघा जो काही UIDचा एरर आहे तर तो त्या ठिकाणी येत आहे. तर त्यासाठी ही जी खालची प्रक्रिया आहे तर ही प्रक्रिया सध्या बघा करून घ्यायची आहे. कारण हा जो काही UID एरर आहे तर हा देखील महत्त्वाचा असणार आहे आणि हा तुमचा त्या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. ती संपूर्ण जबाबदारी जी आहे तर ती संबंधित ह्या ठिकाणी जे कागदपत्र सांगितल्याप्रमाणे पवित्र पोर्टलवरील प्रिंट आहे, उमेदवाराच्या स्वप्रमाणपत्राची प्रिंट, आधार कार्डाची प्रत, नावात तफावत असल्याचा जो पुरावा असेल त्याच्यामध्ये महिलांसंदर्भात विवाह नोंदणी संदर्भात, त्यानंतर जर नावात बदल असतील तर राजपत्राची प्रत इत्यादी हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला संबंधित विभागीय उपसंचालक यांच्या कार्यालयात त्या ठिकाणी बघा घेऊन जायचं आहे आणि जो प्रॉब्लेम आहे UID एररचा तर तो तिथं सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. तर ह्या सूचना इथं सध्या देण्यात आलेल्या आहेत. तर इत्यादी ज्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी शालार्थ आय डी संदर्भात तुमची जी शालार्थ आय डी आहे ज्या उमेदवारांची रुजू झालेल्यांपैकी अजून जनरेट झाली नाही तर त्यांची बघा जनरेट होणार आहे. त्यांनी कुठंही संपर्क करायची आवश्यकता नाही, कारण तुमचा डेटा जो आहे ऑलरेडी पवित्र पोर्टलवरून त्या ठिकाणी शालार्थ आय डी जे काही आहे प्रणाली तर त्याच्यावर त्या ठिकाणी बघा कॅरी फॉरवर्ड होत असतो. म्हणून शालार्थ आय डी आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने ह्या ठिकाणी प्रक्रिया असल्यामुळे ती जी जनरेट आहे तर ती जनरेट त्या ठिकाणी ऑटोमॅटिक संबंधित ह्या ठिकाणी बघा होत असते. तर त्याचा देखील इथं खुलासा इथं करण्यात आलेला आहे, बरोबर. त्यानंतर या ठिकाणी UID एरर संदर्भात जो प्रॉब्लेम येत आहे तर अशा उमेदवारांनी ही खालची जी काही प्रक्रिया आहे तर ही सध्या बघा तुम्हाला करायची आहे. तर ही एक महत्त्वाची जे काही फेज 2 मध्ये उमेदवार रुजू झालेले आहे त्यांच्यासाठी बघा महत्त्वाची ही सूचना होती. या संदर्भात अजून तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट नक्की करा, त्याच्यावर योग्य तर तुम्हाला रिप्लाय देऊ. तर सध्या तरी एक महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.